म्हणजे तुमचं आधी ठरलं होतं का की निविदा कोणाला द्यायची? कारण आधीच तुम्ही पैसे देऊन टाकताय कच्चा माल विकत घ्यायला आणि मग तुम्ही त्याची निविदा काढताय, हे महाराष्ट्रात आतापर्यंत कधी कोणी ऐकलंच नाहीये. लोकांना त्या पदावर राहण्याची, मंत्री बनण्याची आणि मंत्रीपद आज त्यांचं ठेवण्याची खरंच गरज आहे का? असा इतका अंधाधुंद असा भ्रष्टाचार झाला असेल तर धन्य आहे आमचे कृषी मंत्री, धन्य आहे आपला महाराष्ट्र. धनंजय मुंडे हे मंत्री बनण्याच्या योग्यतेचे नाहीत, त्यांचा तातडीने राजीनामा घ्यावा. पूर्ण महाराष्ट्रापुढे एक कृषी मंत्री शेतकऱ्यांचे पैसे कसे खातो, किती खातो आणि कायदे पायदळी तुडवून कसं काम करतो याचा मी आज सगळेच्या सगळे पुरावे देणार आहे. काही दिवसांपूर्वी अनेक माध्यमांनी एक स्टोरी चालवली, दुसरी स्टोरी चालवली, तर आता मी पूर्णच्या पूर्ण पुराव्यानिशी सगळं देणार आहे. त्याच्यात आपण बघितलं तर थोडीशी मला हिस्ट्री सांगू दे. एक डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिशियरी ट्रान्सफर ही स्कीम सरकारने काढली होती. आता या डीबीटी स्कीम मध्ये जे पैसे सरकार देतं त्या योजनांचा दुष्परिणाम होतोय आणि त्या योजना लोकांपर्यंत पोहोचत नाहीयेत, लाभार्थींपर्यंत पोहोचत नाहीयेत. त्याच्यात खूप मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होतो. म्हणून 2016 साली सरकारचे डायरेक्शन झाले. आता सरकारचे डायरेक्शन झाल्यानंतर महाराष्ट्र शासनाने त्याच्यावर एक GR देखील काढला. त्या GRची तारीख, आता मी जे जे बोलतेय प्रत्येक गोष्ट डॉक्युमेंट सकट बोलतेय. आता याचा जो आपण डीबीटी म्हणतोय त्याचा पहिला GR हा 19 एप्रिल 2017 साली निघाला आणि त्याच्यात असं म्हटलं गेलंय की जे जे पैसे द्यायचे ते डीबीटी अंतर्गतच देण्यात यावे, त्याच्यात कुठेही दुसऱ्या कुठल्याही प्रकारे हे पैसे दिले गेले नाही पाहिजे. आता त्याच्यात असं झालं होतं की महाबीज आहे, MAIDC आहे, KVK आहेत, अशा अनेक गोष्टी ते डीबीटी थ्रू देत नाहीत. कारण हे सरकार स्वतः बनवतंय. म्हणजे महाबीज जे बनवतंय, MAIDC जी खतं बनवतंय, पेस्टिसाइड्स बनवतायत, कीटकनाशक ज्याला आपण म्हणतो, ही जी गोष्ट, या गोष्टी ज्या आहेत त्या फक्त याच्या खाली येत नाहीत, म्हणजे डीबीटी खाली येत नाहीत. त्याच्यानंतरचा तो जो GR आहे तो 12 सप्टेंबरचा होता. त्यानंतर 12 एप्रिल 2018 रोजी, आणि हा GR अतिशय महत्वाचा आहे. या GR मध्ये असं म्हटलं गेलं होतं की मुख्यमंत्र्यांना ही जी 62 लिस्ट आहे, 62 आयटमची लिस्ट आहे जे डीबीटी खाली येणार आहेत, ते 62 याच्यात आयटम मध्ये ऍड करण्याचा, म्हणजे त्याच्यात ऍड करण्याची जी आपण ज्याला म्हणतो मान्यता या GR थ्रू मुख्यमंत्र्यांना देण्यात आली. म्हणजे मुख्यमंत्री त्यात वगळू शकत नाहीत, पण त्यांना अधिक जर 62च्या ऐवजी 63 करायचे असतील तो अधिकार मुख्यमंत्र्यांना आहे. असा हा GR आहे आणि हा अत्यंत महत्वाचा GR आहे. ते पुढे मी सांगेन का ते. त्याच्यानंतर त्यांनी असं ठरवलं, पण मग वगळण्याचा अधिकार कोणाला असावा, तर ती एक समिती बनली होती. त्या समितीत महाराष्ट्र सरकारचे मुख्य सचिव, अतिरिक्त मुख्य सचिव वित्त, अतिरिक्त मुख्य सचिव नियोजन, अशा काही 7-8 जणांना त्यांनी या समिती बनवली. म्हणजे जर डीबीटी बनणं वगळायचं असेल तर जोपर्यंत या समितीचं त्याला होत नाही, त्यांचा होकार येत नाही, तोपर्यंत कुठचीही गोष्ट डीबीटीच्या बाहेर जाणार नाही. आता काय झालं, 2022 मध्ये असं सांगण्यात आलं की बाबा विक्रमी प्रोडक्शन आहे आपल्या इथे, कापसाचं, सोयाबीनचं, ऑइल सीडचं विक्रमी प्रोडक्शन आहे. आणि ते विक्रमी प्रोडक्शन आणि वाढवण्यासाठी आपण काहीतरी उपक्रम राबावा म्हणून 1000 कोटीचं प्रोव्हिजनिंग करण्यात आलं. 1000 कोटी. आता त्याच्यात काय झालं की लगेच पैसे दिसले की सगळ्यांना हाव सुटते. तसंच काहीसं आपल्याला आता बघायला मिळतंय. 2000 आता लोकसभेची निवडणूक जी आहे ती सुरू होणार होती. 17 मार्च पासून आचारसंहिता लागणार होती.
म्हणून खेळ कसा झाला तो बघून घेऊया. 12 मार्च 2024 रोजी एक GR निघाला आणि त्याच्यात असं सांगण्यात आलंय की कृषी आयुक्त जे आहेत त्यांना आपण नियंत्रण अधिकारी बनवू. म्हणजे सगळं कोण खरं तर करणार? कृषी अधिकारी जे आहे ते नियंत्रण कृषी आयुक्त करणार. आता तेव्हाच्या काळी कृषी आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडम म्हणून एक व्यक्ती होते. 15 मार्चला प्रवीण गेडम म्हणतात की हे जो 12 मार्चचा निर्णय आहे की महाबीज किंवा MAIDC किंवा महाराष्ट्र पॉवरलूम कॉर्पोरेशन यांनी ही स्कीम राबवावी ते चुकीचं होतंय. कारण या ज्या गोष्टी आपण आता टेंडरिंग करणार आहोत त्या उत्पादन MAIDC करत नाही. MAIDC जर उत्पादन करत नाही तर या DBT खालीच गेल्या पाहिजेत असं स्पष्ट मत त्यांनी मांडलं. किती तारखेला? 15 मार्चला. आणि असं असताना पुन्हा त्यांच्यावर काय झालं असेल मला माहित नाही, पण 15 मार्चला त्यांनी असंही लिहिलंय की याची पूर्ण माहिती ती मंत्र्यांना दिली गेली आणि मंत्र्यांना सगळं सांगण्यात आलं की हे जी गोष्टी आहेत हे महाबीज किंवा MAIDC बनवत नाही, त्यामुळे कंपल्सरीली आपल्याला DBT म्हणजे थेट शेतकऱ्याच्या अकाउंटमध्ये आपल्याला हे पैसे द्यायला हवे. त्याची वस्तू घेऊन आपण शेतकऱ्याला देऊ शकत नाही असा याचा सरळ अर्थ होता. याच्यानंतर पुन्हा काय होतं की धनंजय मुंडे तरीही सांगून तिथल्या डायरेक्टरांना सांगतात आणि एक डेप्युटी सेक्रेटरी पत्र लिहून सांगतात की तसं करायला नको. पुन्हा आयुक्त त्यांना सांगतात की नाही आपल्याला याच्यावर एक वेगळ्या प्रकारचा GR काढावा लागेल. डेप्युटी सेक्रेटरी पुन्हा त्यांना लिहितात की आज GR काढण्याची गरज नाही. मुख्यमंत्र्यांनी यांना परवानगी दिली. म्हणजे काय झालं बघा, सुरुवात होते 12 तारखेला, 15ला ऑब्जेक्शन येते, पण 16ला मुख्यमंत्री ज्यांच्याकडे खरं जे मी म्हटलं अथॉरिटीच नाहीये ते मुख्यमंत्री त्याला परवानगी देतात. आता त्यांना या सगळ्या गोष्टी माहिती नसतील. रात्रीच्या रात्री धनंजय मुंडे गेले अजित पवारांकडे, त्याच्यावर अजित पवारांची सही, नंतर ते गेले मुख्यमंत्र्यांकडे, अजित पवारांनी जर सही केली असेल म्हणून मुख्यमंत्र्यांनी पण सही केली आणि ते देऊन टाकण्यात आले. तेव्हाचे मुख्यमंत्री शिंदे होते आणि त्याच्यानंतर ही स्कीम राबवण्यात आली. आता ती आहे काय हे समजून घेऊया आपण. 5 गोष्टी होत्या त्याच्यात आहे नॅनो युरिया, नॅनो DAP, बॅटरी स्प्रेयर, मेटाल्डेहाइड आणि कापूस गोळा करण्यासाठीच्या बॅगा. आता भ्रष्टाचार आपण म्हणतो, पण हा किती पट झालाय याचा आता तुम्हाला याच्यावरनं दिसेल. जरा ते ऑनलाईन करूया आपण. या सगळ्याचे दर जे आहेत ते मी ऑनलाईन आता तुम्हाला दाखवते. सध्याचे दर आहेत. आणि कसं झालं, नॅनो युरिया आणि नॅनो DAP या इफ्को नावाच्या कंपनीचे आहेत. हा नॅनो युरियाचा आजचा भाव आहे. हा जर तुम्ही बघितलात 184 रुपये पर लिटर. म्हणजे जर आपण 10 लिटरची बॉटल घेतली तर आपल्याला 184 रुपये पर लिटरला हा नॅनो युरिया मिळतो. म्हणजे 500 मिलीलिटरच्या बॉटलला 92 रुपये पडतात. पण आपले माननीय कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली जे टेंडर काढलं गेलं त्याच्यात तब्बल 220 रुपयाला ही बॉटल घेतली गेली. तब्बल 220. आणि इथे मी जे तुम्हाला दाखवतेय 92 रुपयाला ही बॉटल तुम्हाला एक सिंगल बॉटल घेतली तरी मिळतीये. पण आपले माननीय कृषी मंत्री यांनी 19,68,408 बॉटल्स ह्या 220 रुपयांनी घेतल्या. म्हणजे दुपटीपेक्षा जास्त किमतीने त्यांनी या बॉटल्स घेतल्या. नॅनो DAP दुसरं दाखवते. हे नॅनो DAP ची बॉटल आहे. याची किंमत आहे 522 रुपये 1 लिटरची. म्हणजे एका लिटरला जर 522 असेल तर 500 मिलीलिटरला ही केवळ 269 रुपयाला पडते. म्हणजे ह्याच्यात आणि किती बॉटल घेतल्यात आपल्या कृषी विभागाने? तब्बल 19,57,438 बॉटल घेतल्या.
एवढ्या बॉटल जर घेतल्या त्याचा बाजारभाव आहे 269 रुपये, पण आमच्या माननीय कृषी मंत्र्यांनी 590 रुपयाला त्याची खरेदी केली आहे. आणि हा दोनच मिळून घोटाळा जो आहे तो 88 कोटीचा घोटाळा आहे. आता पुढच्या याच्याकडे जाऊया, बॅटरी स्प्रेअर. आता हा बॅटरी स्प्रेअर काय प्रकार आहे, तो 2 in 1 आहे. म्हणजे त्याला स्पेसिफिकेशन होते की 16 लिटर ते 20 लिटरचा मधला असला पाहिजे. नंतर त्याला दोन्ही प्रकार पाहिजे, बॅटरी ऑपरेटेड पण पाहिजे आणि हँड ऑपरेटेड पण पाहिजे. तसा हा स्प्रेअर ऑलरेडी MAIDCच्या वेबसाईटवर मिळतोय आणि तो आत्ताच्या घटकेला 2450 रुपयाला घेतला जातोय. आणि MAIDCच्याच वेबसाईटवर तो आता 2946 रुपयाला विकला जातोय. आता ही त्याचा विकण्याचा रेट असताना आपले माननीय कृषी मंत्री त्याचं जे टेंडर फ्लोट करतात ते 3426 रुपयाला आत्ता विकत घेतायत. म्हणजे याला आपण भ्रष्टाचार म्हणायचा का काय म्हणायचं. 1000च्या वर जर तुम्ही एक बॅटरी स्प्रेअर मध्ये तुम्ही कमवलेत, त्याचे किती घेतले, खरं तर हे 5 लाखापेक्षा जास्त त्याचे लाभार्थी होणार होते. पण बजेट फिक्स्ड होतं, बजेट फिक्स्ड आहे म्हणून त्याचे लाभार्थी कमी करून लाभार्थी 1 वाढवला, बाकीचे सगळे कमी केले. तर असे करून जवळजवळ 2,36,427 बॅटरी स्प्रेअर हे घेतले गेले आणि त्याची किंमत जी ठरवली होती ती 3,425 रुपये होती. मेटाल्डेहाइड नावाचा एक म्हणजे गोगलगाई ज्या असतात त्यांचा प्रादुर्भाव झाल्याने कापूस मध्ये त्यांना खूप मोठ्या प्रमाणात, सोयाबीनला खूप मोठ्या प्रमाणात त्रास होत होता. म्हणून मेटाल्डेहाइड जी गोष्ट आहे ती PI इंडस्ट्रीज नावाची एक कंपनी आहे ज्यांचं पेटंटेड प्रोडक्ट आहे. ते पेटंटेड प्रोडक्ट खरं तर जेव्हा आपण बल्कमध्ये घेतो खूप स्वस्तात मिळतं, पण रिटेल, जसं मी परत म्हणते, रिटेल आत्ताच्या घटकेला आपण बघूया. हे जे प्रोडक्ट आहे हे आता 817 रुपयाला मिळतंय. हे आपल्याला सगळ्यांना बघता येईल. 817 रुपयाला ते आता मिळतंय. पण माननीय कृषी मंत्री धनंजय मुंडे साहेबांनी 1275 रुपयाला हे विकत घेतलं. आणि किती घेतलं, 1,96,441 किलो. हा याचा ऑनलाईनचा म्हणजे 1 किलो जर आपण विकत घ्यायला गेलं तर ते 817ला मिळतंय. पण आपण 1,96,000 किलो विकत घेतोय आणि ते पण 1275 रुपयाला. 5वा भाग, कॉटन स्टोरेज बॅग्स. या तब्बल 6,18,000 घेतल्या गेल्या. आणि त्या कशा घेतल्या गेल्या तर काहीच दिवसांपूर्वी ICAR नावाची जी संघटना आहे, जी सरकारी ऑर्गनायझेशन आहे नागपूरला, त्यांनी 20 अशा बॅग्स घेतल्यात आणि ते मी माझ्या डॉक्युमेंटमध्ये लावलेलं आहे. 20 बॅग घेतल्या 577 रुपयाला. पण माननीय कृषी मंत्री यांनी जे केलं टेंडर, त्याच्यात या बॅग तब्बल 1250 रुपयाला घेतल्या गेल्या. आणि असा सगळा हा घोटाळा जो आहे 342 कोटीचं टोटल टेंडरमध्ये 160 कोटी रुपये सरळ सरळ गेले. आणि हे मी कुठल्या ह्याच्यात म्हणतेय, 160 कोटी ऑनलाईनच्या रेट प्रमाणे. हे जर आपण बल्क रेट पकडले तर कमीत कमी 20% अधिक होतं. म्हणजे 200 कोटी 342 कोटी बनले गेले. इतके महान कृषी मंत्री जे एकच वर्ष त्या पदावर होते, जुलै 23 ते नोव्हेंबर 24, एका वर्षात या व्यक्तीने जर इतका अफाट पैसा, तो पण शेतकऱ्याचा खाल्ला असेल, तर अशा लोकांना त्या पदावर राहण्याची, मंत्री बनण्याची आणि मंत्रीपद आज त्यांचं ठेवण्याची खरंच गरज आहे का. आणि आता तरी मला असं वाटतं की महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी याचा गंभीरतेने विचार करायला हवा. आता आपण पहिल्या टेंडरकडे येऊया. या पहिल्या टेंडरमध्ये निविदा प्रोसेस कसा असतो की आधी प्रशासकीय मान्यता मिळते. प्रशासकीय मान्यता मिळाल्यानंतर ऍडव्हर्टाइजमेंट होतात, त्याच्यानंतर टेंडरिंग होतं, मग त्याच्यातनं L1 कॉन्ट्रॅक्टर होतो. L1 कॉन्ट्रॅक्टरला ते टेंडर दिलं जातं आणि त्याची वर्क ऑर्डर निघते.
माननीय धनंजय मुंडेंच्या अध्यक्षतेखाली आधी पैसे दिले गेले आणि ते पण पूर्ण रक्कम कशासाठी? कच्चा माल विकत घेण्यासाठी. कच्चा माल विकत घेण्यासाठी पूर्णच्या पूर्ण रक्कम 16 तारखेला दिली गेली, 16 मार्चला. तर आधी मला वाटलं होतं की कदाचित यांना ते दाखवायचं असेल की ते 31 मार्चच्या आधी किंवा लोकसभेची लागण्याच्या म्हणजे ती आचारसंहिता लागण्याच्या आधी त्यांना पैसे देऊन टाकायचे असतील, पण तसं नाही. त्याच्यात लिहिलं काय गेलं? कच्चा माल विकत घेण्यासाठी हे केलं जातंय. आणि हे जेव्हा आम्ही बघितलं तर खरंच डोकं फिरलं. त्याच्यात काय काय केलंय बघा. 16 मार्चला पैसे देऊन टाकले. निविदा कधी काढली? 30 मार्चला. बॅटरी स्प्रेअर 28 मार्चला पैसे देऊन टाकले. 5 एप्रिलला निविदा काढली. म्हणजे तुमचं आधी ठरलं होतं का की निविदा कोणाला द्यायची? कारण आधीच तुम्ही पैसे देऊन टाकताय कच्चा माल विकत घ्यायला आणि मग तुम्ही त्याची निविदा काढताय. हे महाराष्ट्रात आतापर्यंत कधी कोणी ऐकलंच नाहीये. कुठल्याच यंत्रणेने ऐकलं नसेल की असा प्रकार देखील होऊ शकतो. मेटाल्डेहाइड 16 मार्च 2024ला त्यांनी पैसे देऊन टाकले आणि 9 एप्रिलला निविदा निघाली. कापूस साठवणुकीच्या बॅगमध्ये 16 मार्चला पैसे देऊन टाकले आणि 23 एप्रिलला त्याची निविदा निघाली. काय घाई होती एवढे पैसे देऊन टाकण्याची ते पण आता आपण बघून घेऊया. तर आत्ताच्या घटकेला आपण एक एक मुद्द्याकडे येऊया. नॅनो डीएपी आणि नॅनो युरियाचं टेंडर जे मी म्हटलं 16 तारखेला पैसे देऊन टाकले आणि नंतर 30 तारखेला त्याची निविदा मागण्याची तारीख होती. आता याच्यात जसं मी म्हटलं जवळजवळ 19.5 लाख बॉटल 500 mlच्या या डीएपीच्या घेतल्या गेल्या आणि युरियाच्या घेतल्या गेल्या. जवळजवळ 19.5 मी का म्हणते 19.5 लाख? कारण एक होती 19,68,000 आणि दुसरी होती 19,57,000. त्याच्यात इफ्को नावाची कंपनी म्हणजे गंमत बघा. MAIDC हे टेंडर प्रोसेस करणार. MAIDC इफ्को नावाच्या कंपनीचं डायरेक्ट डिस्ट्रीब्युटर आहे. पण हे डायरेक्ट डिस्ट्रीब्युटरनी खरं तर तिथून माल घेऊन देता आला असता, पण तो डायरेक्ट डिस्ट्रीब्युटर घेत नाही. टेंडरमध्ये करेक्शन करून आपण हे एका डीलरकडनं घ्यावं असं ठरतं आणि त्या डीलर मार्फत या सगळ्या बॉटल्स घेतल्या जातात. पुढे त्याच्या निवेदनात काय होतं बघू आपण. म्हणजे प्रत्येक गोष्ट त्यांनी कशी बदलली. त्यांनी 50 कोटीची जी टेंडर कंडिशन होती की एखाद्या डीलरचा जर 50 कोटीचा टर्नओव्हर असेल तर तो 50 कोटीचा टर्नओव्हर बदलून त्यांनी 1 कोटी केला. म्हणजे किती सगळे कसे कायदे तोडवून टाकले त्यांनी याचं याच्यावरनं उदाहरण मिळेल तुम्हाला. एखादी निविदा काढल्यानंतर अनेक गोष्टी घडतात. टेक्निकल इव्हॅल्युएशन होतं, या सगळ्या गोष्टी घडतात, पण या कुठेही झालेल्या आपल्याला दिसत नाहीयेत. 2 ज्या होत्या निविदा दोन्ही डीएपीच्या आणि युरियाच्या या तब्बल एक होती 25 कोटी 19 लाखाची 25.19 कोटी हे सरळ युरियामध्ये गेले आणि डीएपी मध्ये 62 कोटी हे पूर्णपणे गेले. दुसरं आता मेटाल्डेहाइड घोटाळा. मेटाल्डेहाइड एकच कंपनी बनवते. सरकारला वाटलं पेटंटेड प्रोडक्ट आहे, थेट खरेदी करू शकतात, पण इथे सुद्धा थेट खरेदी होत नाही. 4 लोकांनी त्याच्यात बीडमध्ये भाग घेतला. कोण होती 4 माणसं? महाराष्ट्रातली एकही नाही. MAIDC काय आहे? MAIDC म्हणजे महाराष्ट्र ॲग्रो डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन आणि म्हणजे महाराष्ट्राच्या कंपन्या, महाराष्ट्राचे शेतकरी यांनी हे डेव्हलप करण्यासाठी MAIDC आहे. पण हे काय करतात? जी निविदा काढतात ती कशी काढली बघा. याच्यात जे 4 जण ज्यांनी बीड केलं ते सगळेचे त्यांच्यापैकी एकाची बाब नाकारण्यात आली आणि 3 पात्र होते. त्या पात्रतेसाठी आवश्यक असलेला 10 कोटीचा जो मिनिमम टर्नओव्हर आहे तो देखील पूर्ण करण्यात आला नाही आणि एकाचा 6 कोटीचा होता, एकाचा 1,85,00,000 होता. अशा दोघांकडे हे देण्यात आलं आणि ते पण तब्बल 450 रुपये वर ही निविदा देण्यात आली. आता गंमत, सगळ्यात मोठी गंमत म्हणजे बॅटरी स्प्रेअर घोटाळा.
ह्याच्यात खरं कसं असतं की आता मला टेंडर भरायचंय. महाटेंडर नावाचं पोर्टल आहे. महाटेंडर पोर्टलमधनं MAIDC मध्ये मी येणार. त्याच्यातनं 8 वेगवेगळे म्हणजे त्याच्यात ॲग्री इक्विपमेंट आहेत, ॲडमिनिस्ट्रेशन आहे, नोगा नावाची एक गोष्ट आहे, ती मी तुम्हाला मुद्दाम वाचून दाखवते. प्रशासन विभाग, कृषी अभियांत्रिकी विभाग, पशुखाद्य विभाग, नागरी विभाग, खत विभाग, कीटकनाशक विभाग, वित्त आणि लेखा विभाग आणि एक नोगा विभाग म्हणून आहे. तर बॅटरी स्प्रेअर म्हणजे कीटकनाशक आणि हे सगळे मारण्यासाठीचा जो स्प्रेअर आहे तो खरं कुठल्या कॅटेगरीमध्ये यायला हवा, तो इक्विपमेंट मध्ये यायला हवा किंवा त्यांना ज्याच्यात घालायचं त्याच्यात घालावा. तो घातलाय कशात? नोगा. आता नोगा म्हणजे काय? नागपूर ऑरेंज ग्रोअर्स असोसिएशन. म्हणजे यांच्याकडनं काय खरेदी करतं सरकार? तर जॅम म्हणा, कॅचअप म्हणा, या गोष्टी खरेदी करतं. याच्यात एक अतिशय म्हणजे तुम्हाला धक्का बसेल हे ऐकून. त्याचं शीर्षक काय होतं या टेंडरचं? तर त्यांनी शीर्षक केलं की एकच मिनिट द्या. हा कारखाना जॅम, केचप इत्यादी उत्पादनाचा कच्चा माल व्हिडिओ अंतर्गत खरेदी केला जातो. तर बॅटरी स्प्रेअर खरेदी निविदा शीर्षक योग्य श्रेणी अंतर्गत प्रकाशित केलं नाही, नोगा अंतर्गत ठेवण्यात आलं. ते देखील कशासाठी हे खूप महत्वाचं आहे. MAIDCच्या कृषी उद्योग ब्रँडला साखर कारखाना जो त्यांचा तिथे जो एक कारखाना आहे पिंपरीला, त्या कारखान्याला आपल्याला लीव्ह अँड लायसन्स द्यायचंय. याच्या खाली ते शीर्षक केलं गेलं. म्हणजे महाटेंडरच्या खाली MAIDCच्या खाली नोगाच्या खाली आपल्याला कारखाना भाडे तत्वावर देणं आहे याच्या खाली दिला गेला आणि त्याच्यात काही अमुक गोष्टी लिहून टाकल्या. पण आता गंमत म्हणजे फक्त एक 6 नंबरचा आयटम जो बॅटरी स्प्रेअर होता, खरं त्याच्यासाठी ती निविदा होती. पण कसं कॅमोफ्लाज केलं गेलं. इतकी प्रचंड सुपीक डोकी आहेत या लोकांची. ते पूर्ण कॅमोफ्लाज करून ही निविदा त्यांनी तो कारखाना भाडे तत्वावर द्यायचा आहे असं सांगून ही टेंडर काढलं. आणि टेंडर भरलं कोणी? तर त्याच्यात सहभागी झाले 6. त्याच्यापैकी एकाला बाद केलं, उरले 5. ह्या 5 पैकी 4 जण इंदोरच्या एकाच गावातले आहेत आणि एक गुजरातचा आहे. म्हणजे MAIDC इतकं छान काम जे करतंय, महाराष्ट्र उद्योग वाढवण्यासाठी करताय, महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांसाठी करताय का इंदोरला बसलेल्या काही लोकांसाठी करताय, असा प्रश्न याच्यातनं सरळ सरळ दिसतोय. कारण कोणाला कळणारच नाही ना. बॅटरी स्प्रेअर जे सप्लाय करतात ते लोक टाईप करून सर्च काय करणार? बॅटरी स्प्रेअर. ते त्यांना मिळणार नाही. कारण टेंडरमध्ये पहिला टेंडर प्रोसेस पूर्ण मॅन्युप्युलेट केला गेला. म्हणजे त्याला जसं मी पुन्हा का म्हणतेय की महाराष्ट्र टेंडरचं पोर्टल, त्याच्याखाली MAIDC, त्याच्याखाली नोगा, त्याच्याखाली शीर्षक, एक कंपनी आपल्या जे जागा आहे पिंपरीची ती आपल्याला भाड्यावर द्यायची आहे. म्हणून जर त्यांनी टेंडर काढलं असेल आणि छुपेपणाने त्यांनी जर त्याचा बॅटरी स्प्रेअरसाठी टेंडर फ्लोट केला असेल तर किती कंपन्यांना ह्या गोष्टी मिळणार आहेत. म्हणून मी म्हणते की हे जे चाललंय आता, शेवटचा जो भाग आहे ते कापूसच्या जमा करण्याच्या बॅग्स आहेत. जसं मी म्हटलं की ICARनी 577 रुपयाला जर ही बॅग घेतली होती तर मग अशा बॅगा इतक्या मोठ्या प्रमाणावर घेतल्या गेल्या आणि म्हणजे 20 बॅगला 577 पडतात. तर इतक्या मोठ्या प्रमाणावर 6 लाखाच्या वर ज्या बॅग्स घेतल्या गेल्या त्याच्यासाठी इतका अफाट खर्च 6,18,000 घेतल्या गेल्या आणि त्याच्यात 42 कोटीचा जर असा इतका अंधाधुंद असा भ्रष्टाचार झाला असेल तर धन्य आहे आमचे कृषी मंत्री, धन्य आहे आपला महाराष्ट्र. कारण आताच्या घटकेला सगळेच्या सगळे, जसं मला म्हणायचंय, अगदी जेवढे जेवढे याच्यातले MAIDCचे अधिकारी आहेत, जेवढे जेवढे डेप्युटी सेक्रेटरी आहेत, कृषी विभागाचे जे अधिकारी आहेत, त्या सगळ्यांना लाईनीवर घ्यायची गरज आहे. आणि हे सगळा हा जो भ्रष्टाचार झालाय हा मी पहिल्या टेंडर मधला म्हटला. त्याच्यानंतर दुसरं एक टेंडर काढण्यात आलं, टेंडर नंबर 2, जे ऑक्टोबरमध्ये काढण्यात आलं.
पण त्याची माहिती आरटीआय खाली सुद्धा दिली गेलेली नाहीये. म्हणून आत्ताच्या घटकेला त्याचे पैसे दिलेत की नाही ही आम्हाला कल्पना नाहीये. म्हणून मी त्या टेंडर नंबर 2 जे 205 कोटीचं होतं त्याच्याबद्दल आता बोलत नाहीये. पण ते सुद्धा जर असलं तर त्याच्यातले अर्धे आणि याच्यातले अर्धे असं जर आपण बघितलं तर कमीत कमी 250 कोटीचा हा घोटाळा आहे. तर हा जो सगळा अंधाधुंद कारभार झालाय, तर माझी थेट मागणी आहे की आता तरी कृषी मंत्री तेव्हाचे आणि आताचे मंत्री धनंजय मुंडे हे मंत्री बनण्याच्या योग्यतेचे नाहीत. त्यांचा तातडीने राजीनामा घ्यावा आणि त्यांच्यावर इन्क्वायरी लावून हा सगळा झालेला शेतकऱ्यासाठी ठेवलेला पैसा हा परत मिळवा आणि हा पैसा जो आहे तो खरा त्याचा विनियोग डीबीटी अंतर्गत करावा. 2 अधिकारी आहेत, या दोन्ही अधिकाऱ्यांनी म्हटलं होतं की डीबीटी खाली करावा. एक रवींद्र बिनवडे नावाचे कोण अधिकारी होते, त्यांनी थेट लिहिलं होतं दुसऱ्या टेंडर नंतर सुद्धा की डीबीटी थ्रूच हे झालं पाहिजे. पण डीबीटी थ्रू गेलं तर ते शेतकऱ्यांना पैसे जातील, कृषी मंत्री जो आहे तो कसा श्रीमंत होणार, यासाठी हा केला गेलेला पूर्ण खेळ आहे. याचे सगळेच्या सगळे पेपर्स मी अपलोड केलेले आहेत. मला असं माझी थेट आता मागणी आहे, काहीही झालं तरी धनंजय मुंडे यांचा राजीनामा झालाच पाहिजे. धन्यवाद.